आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा साजरा करायला मिळणं हे आनंदाचे खऱ्या अर्थाने सुवर्ण क्षण आहे असं मी म्हणतो. तसं पाहिलं तर शब्दगंधा या नावातच खूप काही आहे. शेक्सपियरने असं म्हटलंय नावात काय, तर मी असं म्हणेन नावातच खूप काही आहे. चारुशीला म्हणाले तसा तो त्यांचा विनय आहे. त्या एवढ्या मोठ्या गायक आहेत, त्यांचा मी गुरु आहे की नाही माहित नाही, पण चांगल्या रस्त्याने आम्ही वाटचाल सुरू केली आणि साहित्यातला शब्द आणि संगीतातला गांधार असं विलक्षण साम्य त्यामध्ये घेऊन आजही आमच्या दिवाळी अंकाचं नाव हा कौतुकाचा विषय असतो. मराठी वृत्तपत्र लेखक संघाने गेल्या वर्षी 250 मासिकांमधून आमच्या अंकाला उत्कृष्ट साहित्यिक अंक असं संबोधलं. हाच आमचा फार मोठेपणा आहे. त्याचबरोबर मराठमोळीने आम्हाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार दिला. त्यांच्याकडे 234 दिवाळी अंक आले होते आणि नाशिकच्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने 250 अंकातून आमचा अंक दुसऱ्या क्रमांकाचा निवडला. मला असं वाटतं ही खऱ्या अर्थाने आमची गुणवत्तेची मिळालेली पावती. आणि असं म्हणतात कुठलंही काम करायचं तर जिद्दीने, कष्टाने आणि परिश्रमपूर्वक जर करायचं असेल आणि एक विशिष्ट हेतू डोक्यामध्ये घेऊन जर आपण काम करायचं ठरवलं तर ते काम यशस्वी होतं. मी वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम केलेलं आहे. सब एडिटरच्या खुर्चीत बसूनही काही दिवस नाशिकला गावकरीमध्ये काम केलंय. त्या वर्तमानपत्रात डेडलाईन नावाचा एक शब्द असतो. डेड म्हणजे गेला माणूस वर वैकुंठात पोहोचला, पण वर्तमानपत्रातली डेडलाईन म्हणजे त्यानंतर मजकूर घेऊन किती चांगला असला तर उपयोग नाही. ती डेडलाईन म्हणजे आवृत्तीला छपाईला देण्याची वेळ 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, त्या वेळेनुसार अंक प्रकाशित होतात. तुम्ही असं कधी पाहिलंय का सम्राट फडणीस काल झोपून गेले त्यामुळे आजचा सकाळ निघाला नाही, असं वाचलंय का कधी? कोणी झोपो जागो त्या दिवसाला त्या अगदी दिवस रात्र कष्टाने अंक निघत असतात. तसं दिवाळी अंकाच्या बाबतीत शिकवण आता चारुशीला म्हणाले तसं इथे आहे ते साक्षीदार आहे. आमचा अंक कुठल्याही दिवाळीला असं झालं नाही की अंक आला नाही बाजारात. आम्ही 15 दिवस आधी काम थांबवतो, 8 दिवस प्रिंटरला देतो आणि पुढचा आठवडा त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आम्हाला रिकामा ठेवतो. अशा पद्धतीने गेल्या 17 वर्ष नियोजन चालू. मागे वळून पाहताना खूप काही सांगता येण्यासारखं आहे, पण थोडक्यात मी एवढंच असं सांगणार आहे की पहिला अंक 2009 मध्ये जेव्हा आम्ही प्रकाशित केला तेव्हा मी आणि चारुशीला याला खडकी बोपडी त्या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस मध्ये कमी पैशात चांगलं छापून द्यायचे. ते मिलिटरी मध्ये ग्रस्त होते टेम्पोतून जाऊन टेम्पोतून आणले. आणि जेव्हा वितरकांकडे अंक द्यायला गेलो तेव्हा वितरक म्हणाले सगळे तुमचे किती अंक आहे? आम्ही आपले बावळट सारखे सांगितलं आमचे 500 अंक आहे. सगळे टाकून जा ना. मग म्हटलं अरे वा, मला असं वाटलं किती चांगला माणूस आहे. नंतर कळालं काहीतरी गडबड दिसते. टाकून जा म्हटलं. मग पैसे तरी असतात का? म्हणाले असं काय पैसे वगैरे नसतात. 40% कमिशन विकल्यास तुम्हाला पैसे देऊ, नाहीतर तुमचे अंक घेऊन जा. मग म्हटलं मग 500 फसण्यापेक्षा 50 अंक देऊ. मग 5 विक्रेत्यांकडे जाऊन आम्ही 50 अंकाप्रमाणे 350 अंक दिले आणि 150 अंक आम्ही छानपैकी मित्रमैत्रिणींना भेट म्हणून दिले. दिवाळी संपल्यानंतर विक्रेत्यांकडे गेलो, कसा काय आमचा प्रतिसाद, तर बहुतेकांनी आम्हाला त्यांच्याकडनं दिलेले अंक परत दिले आणि 50च अंक विकले गेले. पुढच्या वेळा धडा घेतला की चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं, तर दिवाळीच्या खूप आधी आपल्याला काम केलं पाहिजे. ऐन वेळेला असं आपण काम करून चालणार नाही. त्यानंतरची वाटचाल जी चालू झाली की दुसरा अंक, तिसरा अंक हे अखंड चालू होते. सुरुवातीला वेगवेगळ्या साहित्यिक आणि लेखकांचे आम्ही लेख मागायला सुरुवात केली, कथा मागायला सुरुवात केली. मोठे मान्यवर जेवढे मोठे तेवढे खोटे असतात याचाही अनुभव घेतला. त्यांनी मानधनाचे आकडे सांगितले 3000, 2000. मी DSK विश्वमध्ये नुकताच राहायला आलो होतो. म्हटलं कदाचित आपल्याला फ्लॅट गहाण टाकावं लागेल, मग रस्त्यात जाऊन राहावं लागेल, तेव्हा भालेराव साहेबांना सांगावं लागेल की पेइंग गेस्ट म्हणून. पण
मग मी तो शहाणपणा केला. डॉक्टर युमा पठाण माझे गुरु आहे. त्यांचा एक अपवाद सोडला तर कुठल्याही मोठ्या लेखकाच्या मी मागे लागत नाही. कारण त्यांचं मोठेपण जर आपण पैशात मोजलं त्या ठिकाणी अंकच काढता येईल. मग काय करावं? त्यातून एक नवीन कल्पना आली. एखादा विषय घेऊन लिहितं का प्रत्येकात मध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला बाहेर काढायचं काम आम्ही सुरुवात केली. मग माझे वडील, माझे भगिनी प्रेम, खरंच आपण आपले आनंदाची 10 वर्ष असे वेगवेगळे विषय देताना खरंच आपण सुट्टी आहात का गेल्यावर त्याची जिवलग मैत्रीचा जो विषय दिला, जिवलग मैत्री आठवताना 110 जणांनी दिले. बरं, या मंडळींना काय पाहिजे? प्रसिद्धी पाहिजे. त्यांना कोणी त्या ठिकाणी संधी देणार आहे का? मॅप लिटूच्या कागदावर छापलेला दिवाळी अंक सप्रेम भेट आम्ही त्याला स्पीड पोस्टनी घरी पाठवतो. अजून आम्ही काय केलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक मला आठवण सांगावीशी वाटते. करोनाच्या काळात सगळ्यांनी ऑनलाईन अंक काढले, पण मी आणि चारुशीला विक्रेत्यांकडे फिरून त्या वर्षी 1000 अंक आम्ही विकले रेकॉर्ड केला. आणि इतकंच नव्हे तर करोनाच्या काळानंतर जेव्हा एक वेळ आली यांचं कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्ताने कार्यक्रम घेता येत नव्हता करोनामुळे, तर मी आणि चारुशीला आम्ही दोघे भेलार नावाच्या गावाला जाऊन 21,000ची पुस्तकं आम्ही संपूर्ण भेट दिली होती. म्हणजे एका बाजूला जे काम आपण स्वीकारले ते निष्ठेने करायचं, प्रामाणिकपणाने करायचं. ते करत करत 17 वर्षे कशी गेली आणि 16 वर्ष वगैरे धोक्याचं नव्हतं, मोक्याचं समजून काम केलं. आणि आणखी एक व्यवहारवाद विचार सांगतो की मी कॉमर्सचा स्टुडंट, म्हणजे 2 अधिक 2 बरोबर 4 होतात, 3 होत नाही, 5 होत नाही. हे गणित मी मांडलं आणि अर्थशास्त्र इतकं माझं पक्क आहे. कोणी मला माहितीला बुडवणारा आला नाही किंवा जाहिरातदारांनी पैसे दिले नाही असं नाही होत. आम्ही आमचं अंथरूण पाहून पाय पसरतो, पाय पसरून अंथरूण मोठं नाही करत. त्यामुळे आम्ही कधी अपयशी ठरलो नाही आणि 17 वर्ष म्हणता म्हणता यशस्वी वाटचाल झाली. 90व्या वर्षी पहिली कथा लिहिणारे श्रीकृष्ण केळकर, डॉक्टर धनंजय केळकरांचे वडील, हे 99 वर्ष आहे त्यांचं वय. पुढच्या वर्षी त्यांची जो शताब्दी वर्षाचा कार्यक्रम बालगंधर्वाला घ्यायचा त्या कमिटीचा मी चेअरमन आहे. कुठल्याही निर्विलासपणाने काम करत असल्याने मला ताबडतोब चेअरमन आणि माझी खुर्ची कोणीच काढून घेणार नाही. आणि त्यांचा 100वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात करायचा. मी दिवसाआड त्यांना फोन करत असतो, कसं चाललंय. कालही त्यांचा माझ्याशी फोनवर बोलणं झालं. धनंजय केळकरांना सुद्धा अप्रूप वाटतं. मागवा नावाचं त्यांचं आत्मचरित्र मी प्रकाशित केलं. त्यांचे वडील त्या मुलगा काय म्हणायला वाटलं, अहो तुमचं काय, तुम्ही काय मोठे लेखक नाही, कोण छापणार, कोण वाचणार. मग मी म्हटलं तुमच्या मुलाला फक्त मेडिकल मधलं कळतं, साहित्य हा त्यांचा विषय नाही. आपण ते परदेशाहून जाऊन आल्यानंतर त्यांच्या हस्ते प्रकाशन करू, मग त्यांना कळेल काय. आणि प्रतिज्ञा मंगल काढायला त्यांनी मोठा समारंभ करून प्रकाशन केलं. ज्या वेळेला जे चिरंजीव वडिलांना तुम्हाला काय कोणी विचारणार नाही म्हणणार आहे, सगळ्यांना त्यांनी गाव जेवण द्यावं तसंच पार्टी दिली होती. आणि ते ग्रस्त आज 99व्या वर्षी सुद्धा छानपैकी लिहू शकतात. आपल्या या वर्षीच्या दिवाळी अंकात सुद्धा त्यांनी शेतीतील गुराळ नावाची खूप सुरेख लघुकथा लिहिली आणि अतिशय उत्साही व्यक्तिमत्व. तुम्ही भेटू शकता, तारा टॉवर्स मध्ये ते राहतात. आणि म्हणता म्हणता आपल्या शब्दगंधा दिवाळी अंकाच्या निमित्ताने लेखकांचा एक परिवारच तयार झालाय. दरवर्षी 100 ते 200 लेखकांपर्यंत असलेली ही वाटचाल, त्यामध्ये 5-50 लेखक जुने जाणते सोडले तर जवळपास 100 लेखकांची भर पडते. आणि मग कोणी लघुकथा लिहायला लागतात, कोणी लेख लिहितात, कोणी कविता लिहितात, कोणी नाटकं लिहितात, कोणी आत्मकथा. अशा पद्धतीने ते काम चाललेले आहे. आणि शब्दगंधाची जी काही झेप आहे, इवल्याचे रोप लावलेले दारी त्याचा वेलू गेला गगनावर गेला की नाही माहित नाही, पण अखंडपणाने आमचं चालू आहे काम. पराग करंदीकरांना जर भेटलं, महाराष्ट्राचे मुख्य संपादक, परंतु नेमकं काय तुमचं दिवाळी अंक अजूनही चालू आहे म्हटलं, कधीच बंद पडलं नाही. ते म्हणाले, अहो मी सकाळमध्ये असताना 98 साली पहिला दिवाळी अंक काढला, तो शेवटचाच ठरला, कारण त्यात आम्ही 1 लाखाला बुडालो. तुमचं गणित काहीतरी चुकलं असेल.
अशी एकंदर याची दिवाळी अंकाची कथा आहे. आणि बरेच लोक हौसेने काढतात, काही लोक राजकीय आश्रय असतात, पण कल्पना करा, आपण आम्हाला फक्त लेखक आश्रय आहे, लक्षात घ्या. आणि चारुशीला म्हणतात तसं पुढच्या काळात जर संपन्न स्वावलंबी व्हायचे असेल तर तुमचा जे हात आहे आम्हाला बळकट करण्यासाठी तुम्ही मदत करा. तुम्ही काय करा, आमचं कुठलंच काम करू नका. तुम्ही चितळेची भाकरवडी देऊ नका, कोणाला काय ते काय सोनपापडी देऊ नका, खेडे देऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही फक्त एक 10 अंक विकत घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सेपरेट भेट द्या ना. त्यांना विकायला काय कशाला पाहिजे. आणि 10 अंकाची किंमत किती, फक्त 3,000 रुपये. मला आणि चारुशीलाला जर तुम्ही जेवायला बोलवलं तर आम्ही 10 मित्रांना घेऊन येऊ, म्हणजे तुमचे 3,000 खर्च होते. त्याच्यापेक्षा तुम्ही अंक विकत घ्या आणि लोकांना द्या. आणि प्रेमाला आम्ही प्रेमळा ही प्रेमाची कसोटी म्हणतो. त्या ठिकाणी तुम्ही ज्ञानाची कसोटी लावा. आणि लोकांना वाचाल तर वाचाल, नुसतं गप्पा मारण्यात काय अर्थ, स्वतः आपण काय करावं या दृष्टीने जर मला असं वाटतं तुम्ही विचार केला तर खूप काही त्यातनं भलं होईल. पुढचा काळ हा स्वावलंबनाचा आहे, एवढंच मी सांगेन. जाहिरातदारावर अवलंबून राहण्याचा काळ संपलेला आहे. जाहिरातदार दिवाळी अंकांना मुळीच जाहिरात द्यायला उत्सुक नसतात. काही माणसं ते इतके गाढव असतात, ते म्हणतात 8 दिवस राहिले दिवाळीला, अजून वेळ आहे. आणि त्यांना एवढी अक्कल नसते की दिवाळी अंक म्हणजे तो काही फराळ आहे का, ताटात भरून आणलं दिला. त्या ठिकाणी 8-15 दिवस आधी जर अंक बाजारात यायचं असेल तर त्याचं नियोजन 1 महिना आधी संपवत असते. ही सुद्धा जाणीव नसते. जर नकार द्यायचा, काही मंडळी तर तुम्हाला टांगणीवर ठेवतात शेवटपर्यंत होणारीच्या उंबरठा. पण आम्ही कितीही मोठी जाहिरात येणार असेल आणि आमची जर वेळ संपली असेल तर आम्ही स्पष्ट शब्दात नकार देतो. आमच्या पब्लिक रिलेशन्स मध्ये एक प्रिन्सिपल, इफ यू वॉन्ट टू से नो, से इट फर्मली, अदरवाईज डोंट से नो इन युअर लाईफ. नकार द्यायचा तर ठामपणाने द्या. कोणीतरी ओरडलं, तुम्हाला दाब टाकला म्हणून हो म्हणू नका. असं मी स्वतः माझ्या आयुष्यात अनुभव. तर शब्दगंधाच्या या वाटचालीला आपल्या सगळ्या लेखकांनी जो आतापर्यंतचं प्रेम व्यक्त केलंय, असंच प्रेम कायम राहू द्या. आणि महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातून लेखक आहे, यवतमाळचा कोणी असेल, हिंगोलीचा कोणी असेल, कोकणातले कोणी असेल, शब्दगंधार हे नाव ऐकल्यानंतर त्यांना लिहिण्याची जी आठवण यावी यातच आमचं फार मोठं यश आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख वाचनालयांमध्ये हा अंक वर्षभर वाचत असतात. कुठेही जर पत्ता मिळाला की मे महिन्यात आमचं काम सुरू होतं आणि ऑक्टोबरमध्ये अखंडपणाने 6 महिने करत असतो. माझ्याबरोबर चारुशीला विचारे त्या सक्रिय असतात. म्हणून कुठल्याही दिवाळी अंकावर तुम्ही संपादक म्हणून दोघांची नाव पाहिली आहेत का, ते आमच्या याच्यावर आहे. एक वेगळेपण त्या जर काम करतात तर त्यांचं नाव देण्यामध्ये काही वाव नाही. आणि त्या त्यांच्या क्षेत्रात नुसत्या गायनाच्या क्षेत्रात किंवा संगीतात नाही तर साहित्यातही त्यांचं मोठं काम आहे. हे लक्षात घेऊन आमचे गेले 17 वर्ष दिवाळी अंक आणि 25 वर्ष जवळपास ही संगीत कार्यक्रमात मी त्यांच्याशी जोडलेला आहे. सुगम संगीत असो नाही भक्ती संगीत, तर या सगळ्या गोष्टीला तुमचे आशीर्वाद असू दे. आणि आपला रौप्य महोत्सव आपल्याला बालगंधर्वमध्ये मोठ्या प्रमाणात करायचा आहे. येत्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहावे म्हणून मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि माझाही स्वार्थ आहे, आम्हाला दोघांनाही केवढं आयुष्य मिळेल. धन्यवाद. मंडळी, यानंतर धन्यवाद नेरकर सर. यानंतर आपला दिवाळी अंक प्रकाशन सोहळा आता साजरा होणार आहे. 2च ओळी सांगायचं तर शब्दगांधार म्हणजे नेमकं काय. शब्दगांधार म्हणजे शब्द आणि सूर यांचा सुरेख संगम, उत्कृष्ट साहित्याची मेजवानी, नवोदित लेखकांची पर्वणी, मनाला साथ घालणाऱ्या कविता, ज्येष्ठांचे आशीर्वाद, वेद भविष्याचा, दिवाळीचा आनंद शतगुणित करणारा साहित्य क्षेत्रातील मानाचा तुरा, सदाबहार, देखणा, दिमागदार दिवाळी अंक शब्दगांधार. मंडळी, असं म्हणतात की मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव, भरून काढते आयुष्यात प्रत्येक नात्याची उणीव.
या मैत्रीचा यावेळचा विषय दिलेला होता, मैत्रीच्या आठवणी जागवताना, आणि त्याला लेखकाने भरभरून प्रतिसाद दिलाय. खूप सुंदर सुंदर लेख आपल्याला या दिवाळी अंकामध्ये वाचायला मिळणार आहेत. तर मी परत एकदा एक नम्र आणि प्रेमळ गोड विनंती आहे की जास्तीत जास्त दिवाळी अंक तुम्ही विकत घ्या आणि या दिवाळीला मिठाई म्हणलं तसं किंवा आपण एक नात्यांचं गेट टुगेदर असतं, काहीतरी गिफ्टिंग आपण देतो, कारण दिवाळी